नमस्कार, मी दिनेश. मागच्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर मी बदलापूर पूर्वेकडील मोहपाडा भागातील एका टेकडीच्या ठिकाणी गेलेलो. कॉन्क्रीटचं जंगल पार करून आल्यावर आजूबाजूला मस्त हिरवागार रान पसरलेलं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी चिखलाची पायवाट झालेली आहे. रिपरिप पाऊस देखील पडत आहे. थोडं पुढे आल्यावर पावसामुळे तयार झालेलं तळं नजरेस पडतंय. महत्वाची गोष्ट येथे नमूद करायची म्हणजे वीकेंड असूनही या ठिकाणी कुणीच नव्हतं, कारण हे ठिकाण फारसं कुणाला माहित नाहीये. पुढे एके ठिकाणी भात शेतीची रोपं लावलेली दिसतायत. मग आणखी थोडं पुढे जायला निघालो. वाटेत काही गायी चरताना दिसल्या. त्यानंतर या काकांची गाठ पडली आणि त्यांच्यासोबत मी समोरील टेकडीवर बसलेल्या आई वाघजाई मंदिराच्या ठिकाणी जायला निघालो. त्या मंदिराच्या ठिकाणी काकांच्या पाठोपाठ या मळलेल्या पायवाट्याने निघालो. पावसामुळे ठिकठिकाणी झाडझुडपं वाढलेली आहेत. दाट झाडींमधून वाट काढून 10 मिनिटांमध्ये आई वाघजाई मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. मंदिर मोकळं असून पत्र्याच्या शेडने त्याला झाकलेलं आहे. गाभाऱ्यात वर मारुती, काही देवतांचे फोटो, खाली आई वाघजाई देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागील बाजूला आलो. तेथील एका ठिकाणी काकांनी त्यांच्यासोबत आणलेली काही झाडांची रोपं लावली. अशा पर्यावरण प्रेमींमुळेच निसर्गाचा समतोल अजून टिकून आहे. समोरून सुद्धा दाट झाडांचा परिसर, डोंगर खूपच मनमोहक वाटतोय. तुम्हाला याचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.